नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस सर्व सेवा भरती जाहीर झाली आहे आणि ऑनलाईन फॉर्म देखील भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म भरण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती जी आहे ती दाखवणार आहे. कुठे जावं, डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, फोटो सिग्नेचर कसे रिसाईज करायचे, रिसाईज करून अपलोड कसे करायचे, फी पेमेंट कसं करायचं आणि शेवटी फॉर्म सबमिट कसा करायचा, याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर महिला असाल किंवा SC ST प्रवर्गातून येत असाल, तुम्हाला एकही रुपये फी द्यायची गरज नाहीये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला 100% उत्तर देणार आहे. चला तर सुरू करूया. जसं तुम्ही मी दिलेल्या लिंकवर क्लिक करू असाल त्याच तुमच्यासमोर असा एक इंटरफेस जो आहे तो ओपन राहणार आहे. आता तुम्हाला स्टार्टिंग डेट वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. बघा, स्टार्ट डेट आहे 30/1/2026 आणि एंड डेट आहे 14/2/2026. ऍप्लिकेशन सबमिशन डेट आहे आपली स्टार्टिंगची 1/2/2026 आणि एंड डेट आहे 16/2/2026. आता आपल्याला जर फॉर्म कुठं चुकला असेल तर त्याची एडिट आणि करेक्शन जे राहणार ते 17/2/2026 ते 18/2/2026. आता तुम्हाला यामध्ये काही जर तुम्हाला जर पूर्ण माहिती म्हणजे पूर्ण जी PDF जर बघायची असेल की तुम्हाला जी सेवाची कशी भरते एक जागा तुम्ही सगळं काय आहे ते वाचून इथं घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा आपलं जे होम पेज आहे त्या होम पेजवर तुम्हाला काय करायचं यायचं आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं, डायरेक्टली क्लिक टू रजिस्टर अँड अप्लाय इथे काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक करसाल आता आपल्याला लॉग इन नाही करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आता काय करायचंय न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो काय करायचा इथं एंटर करून घ्यायचा आहे. आता मोबाईल नंबर एंटर करून घेतल्यानंतर सेंड OTP या पर्यायावर काय करायचंय क्लिक करायचंय. आता तुम्ही जसं सेंड OTP करसाल तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP तुम्ही काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. जसं तुम्ही मोबाईल नंबर व्हेरीफाय करसाल तसं बघा तुम्हाला ऑप्शन इथं मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली आणि अशी टिक मार्क येऊन जाईल. आता तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो काय झालेला आहे व्हेरीफाय झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमचा जो मेल ID आहे तो काय करायचा आहे टाकून घ्यायचा. इथं मेल ID टाकल्यानंतर सेंड OTP यावर असं करायचंय आणि तुमचा जो मेल असेल त्या मेलवर एक OTP येणार, तो OTP इथे काय करायचं आहे तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे. मेलवरचा OTP एंटर करून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो देखील व्हेरीफाय झालेला आहे आणि जो ईमेल ID आहे तो देखील व्हेरीफाय झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट या पर्यायावर काय करायचं डायरेक्टली क्लिक करून द्यायचं आहे. आता बघा जसं तुम्ही नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करसाल यामध्ये तुमचं जसं मार्कशीटवर नाव असेल तसं नाव तुम्ही काय करायचं इथं टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली यायचं आहे, तुमची जन्मतारीख आहे ती काय करायची इथं टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकून घेतल्यानंतर तुमचं जेंडर आहे ते तुम्हाला इथे काय करायचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे वडिलाचं नाव आहे ते तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे. वडिलाचं नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या आईचं जे तुमचं मार्कशीटवर नाव असेल ते नाव तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे. लिहायचं बघा. त्यानंतर तुमची जी कम्युनिटी आहे, कम्युनिटी म्हणजे जनरल, OBC, SC, ST, EWS झाले तुमच्याकडे जे पण त्यापैकी सर्टिफिकेट असेल ते तुम्ही काय करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर कंप्लीट या पर्यायावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही कंप्लीट या पर्यायावर क्लिक करसाल तसं तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला तुमच्या मेल ID असेल किंवा तुमचा जो नंबर तुम्ही दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला येणार आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावर तुम्हाला काय करायचं आहे यायचं आहे. त्यानंतर इथं बघा तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही फक्त 5 वेळेस तुम्ही लॉग इन अटेम्प्ट जे आहे ते ट्राय करू शकता, नाही तर तुमचं जे अकाउंट आहे ते लॉक करण्यात येईल. म्हणून तुम्ही काय करा, जेव्हा पण काही प्रॉब्लेम असेल तेव्हा फक्त एकदा लॉग इन करून पहा, नंतर 5-10 मिनिटांनी किंवा एक अर्ध्या घंट्याने डबल लॉग इन करून पहा. कारण एकाच टाइममध्ये तुम्ही 4-5 वेळा लॉग इन केलं तर तुमचं अकाउंट जे आहे ते काय होणार आहे लॉक होणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुमचा जो युजर ID तुम्हाला मेसेज आलेला आहे किंवा तुम्ही जो कॉपी केलेला आहे तो तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचा आहे. युजर ID टाकल्यानंतर युजर ID सोबतच तुम्हाला मेसेजमध्ये पासवर्ड देखील आलेला आहे, तो पासवर्ड इथे काय करायचं तुम्ही टाकून घ्यायचा आहे. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे काय करायचं तुम्ही टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावर क्लिक करसाल तुमच्यासमोर एक असा इंटरफेस जो आहे तो काय होणार आहे ओपन होणार आहे. ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन दिलेलं बघा. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर नोटिफिकेशन जर परत बघायचं असेल तुम्ही काय करू शकता व्ह्यू नोटिफिकेशन इथं करू शकता, नाही तर तुम्ही काय करा अप्लाय या पर्यायावर काय करा क्लिक करून द्या. जसं तुम्ही अप्लाय या पर्यायावर क्लिक करसाल बघा अप्लाय GDS ऑनलाईन असा एक तुम्हाला पर्याय दिसेल. तुम्ही काय करायचे सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करायचे आणि ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट यावर तुम्ही काय करायचे क्लिक करून द्यायचे. आता बघा जसं तुम्ही या पेजवर असाल तुम्हाला काय करायचं सगळ्यात अगोदर तुमची जी पर्सनल डिटेल्स आहे ती काय करायची भरून घ्यायची. त्यानंतर एज्युकेशन डिटेल आहे ती काय करायची तुम्हाला भरून घ्यायची. त्यानंतर
पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला काय करायचं आहे, भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिग्नेचर जी आहे ती काय करायची आहे, अपलोड करून द्यायची आहे. आता बघा आपण काय करून घेऊ, सगळ्यात पहिले आपली जी पर्सनल डिटेल्स आहे ती काय करून घेऊ, भरून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता तुमचं जे नाव आहे ते आलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करू, आपली जी पर्सनल डिटेल आहे ती काय करू, आता पुन्हा एकदा काय करू, भरून घेऊ किंवा रिचेक करून घेऊ. बघा आता तुम्हाला काय करायचं, इथं बघा तुमचं नाव जे आलेलं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव आलेलं आहे, त्यांचं आईचं नाव आलेलं आहे, तुम्ही जन्मतारीख टाकली होती ती जन्मतारीख सुद्धा आलेली आहे, तुमचं जेंडर सुद्धा आलेलं आहे, आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा आलेला आहे, ईमेल आयडी आलेली आहे, आणि तुमची कॅटेगरी सुद्धा इथे काय आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, खाली आणखी स्क्रॉल करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे ते तुम्ही म्हणजे त्याला करेक्शन सुद्धा करू शकता. काही चुकलं असेल, ओबीसी कॅटेगरी वगैरे चुकलं असेल तर तुम्ही काय करू शकता, करेक्शन करू शकता. आता बघा तुम्हाला खाली आल्यानंतर ऑल डिटेलमध्ये तुमचे मॅरिड असेल, तुमचं लग्न झालं असेल, तुम्हाला इथे काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे जर तुम्ही विकलांग असाल तर काय करायचं, येस करायचं, नाही तर मग काय करायचं आहे, नो करायचं आहे. त्यानंतर पण तुम्हाला काय करायचं, खाली यायचं आहे. त्यानंतर बघा एम्प्लॉय डिटेल्स म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे एम्प्लॉय आहात का, जर तुम्ही कुठं अगोदर काम करत असाल तुम्हाला काय करायला लागणार, येस करायला लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही हा तुम्हाला जॉब लागला तर तुम्हाला काय पाहिजे, त्या जॉबची एनओसी देखील पाहिजे. जर तुमच्याकडे जॉब नसेल तुम्हाला काय करायचे, नो या पर्यावर काय करायचे, क्लिक करून द्यायचे. आता बघा खाली यायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे ऍड्रेस डिटेल आहे तुम्हाला काय करायची आहे, टाकून घ्यायची आहे. पूर्ण ऍड्रेस टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर पिनकोड जो आहे तो काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा खाली आल्यानंतर प्रेझेंट सिटी म्हणजे तुमचा जिल्हा वगैरे असेल ते तुम्ही नाव काय करायचं, टाकून घ्या. आता त्यानंतर तुमचं जे राज्य आहे ते राज्य काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपलं जे जिल्हा असेल तो पुन्हा काय करायचा आहे, निवडून घ्यायचा आहे. आणि सगळं निवडल्यानंतर जर तुमचा परमनंट ऍड्रेस दुसरा असेल तर तुम्हाला काय करायचे, टाकून घ्यायचे. नंतर काय करायचंय, सेम ॲज प्रेझेंट यावर काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. आता ऍड्रेस वगैरे टाकून घेतल्यानंतर तुम्ही आता काय करायचंय, पुन्हा तुमचं जे क्रॉस चेक करून घ्यायचंय. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. आता बघा जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करसाल तसं आपल्याला काय करायचं, आता एज्युकेशन डिटेल जी आहे ती काय करायची, आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता इथे विचार आपल्याला सिलेक्ट एसएससी सर्कल, इथे काय करायचं, आपल्याला आपले जे सर्कल आहे ते काय करायचे, निवडून घ्यायचे. म्हणजे आपलं जे राज्य आहे ते सर्व काय करायचे, निवडून घ्यायचे. आपलं तिथे शिक्षण झालं असेल ते, आणि तुमची जी 10वीची मार्कशीट असेल त्यावर इथं बघा पासिंग इयर असेल तर पासिंग इयर तुम्ही इथे काय करायचं आहे, निवडून घ्यायचं आहे. इयर ऑफ पासिंग टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे बोर्ड आहे ते काय करायचे, तर निवडून घ्यायचं. तुमची जी 10वीची मार्कशीट असेल त्यावर हे बोर्डाचं नाव असणार आहे ते तुम्ही काय करायचं, इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बोर्ड सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा इथे तुम्ही तुमचा एसएससी मेमो नंबर आहे तो टाकू शकता. तुम्ही काय करा, सरळ सरळ तुमच्या मार्कशीटवर तुमचा जो हॉल तिकीट नंबर आहे म्हणजे सीट नंबर आहे तो तुम्ही काय करा, टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही काय करा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली यायचं आहे. बघा आता खाली आल्यानंतर तुमचा जशा मार्कशीटवर जसे काही सब्जेक्ट असेल तसे तुम्ही इथे काय करायचे, टाकून घ्यायचे. आता सायन्सला तुम्हाला किती मार्क पडले इथे काय करायचे, तुम्ही टाकून घ्यायचे. त्यानंतर सेकंडरी सब्जेक्ट जो असेल 2 नंबरचा तुम्ही काय करायचं, तो चेक करून घ्यायचा आहे आणि ते इथे काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड लँग्वेजचे नंबर जे आहेत ते किती पडले तुम्हाला, म्हणजे मार्क किती पडले ते तुम्ही काय करायचे, इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स 3 नंबर ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे तो काय करायचे, मॅथमॅटिक्स तुम्हाला किती टक्केवारी पडली ती देखील तुम्ही काय करायची, टाकून घ्यायची. तुम्हाला खाली यायचे 4था सब्जेक्ट जो असेल तुमच्या मार्कशीटवर तो काय करायचं, इथं बघून टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जी आपली महाराष्ट्रात राहतो आपण काय करतो, आपली जी फर्स्ट लँग्वेज आहे ती काय करतो, आपण मराठी चॉईस करतो. आणि सेकंड लँग्वेज जी आहे तुम्ही इथं बघू शकता आपण काय करतो, हिंदी चॉईस करतो. आपण काय करायची, तर फर्स्ट लँग्वेज जी आहे ती काय करायची, मराठी चॉईस करायची. त्यानंतर मराठीला तुम्हाला टक्केवारी किती पडले ते तुम्ही काय करायचे, टाकून घ्यायचे. त्यानंतर जो 5वा सब्जेक्ट आहे तो काय करायचा, इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो 5वा सब्जेक्ट असेल तो काय करायचा, इथं टाकून घ्यायचा आहे. आणि त्या 5व्या सब्जेक्टला किती मार्क पडले होते ते तुम्ही काय करायचे, टाकून घ्यायचे. त्यानंतर काय करा, तुम्ही तुमचा जो 6वा सब्जेक्ट आहे तो काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचे. आणि 6व्या सब्जेक्टला तुम्हाला मार्क किती पडले ते देखील तुम्ही काय करायचे, इथं टाकून घ्यायचं आहे. आता काय करायचं, थोडंसं खाली स्क्रॉल करायचं. बघा TGPA आपल्या मार्कशीटमध्ये नाही आहे तर आपण काय करायचं, टाकायचं नाही. ज्याच्या मार्कशीट असेल तो टाकू शकतो. आता तुम्हाला काय करायचं, खाली यायचे. बघा हॅव यू स्टडीड एनी ॲडिशनल लँग्वेज, आपल्याला काय करायचे, नवरा जर तुम्ही शिकले असाल ॲडिशनल लँग्वेज मला काय करायचे, येस करायचे. त्यानंतर सगळे भरून घेतले. आता काय करायचं, तुम्ही आता पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे. त्यानंतर येस अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला काय करायचे, क्लिक करून द्यायचे. आता बघा सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा आपण आपल्या समोर म्हणजे असा इंटरफेस जो आहे तो येणार आहे. आता आपल्याला काय करायचं, बघा पोस्ट प्रेफरन्स फॉर्म म्हणजे आपल्याला काय करायचं, आता प्रेफरन्स जो आहे तो काय करायचा आहे, निवडायचा आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो आता कुठं भरायचा आहे, आपल्याला काय करायचं, जिथं पण तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तो सर्कल जे आहे ते काय करायचं, तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. सर्कल निवडल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन म्हणजे तुम्हाला जिल्हा कोणता निवडायचा आहे, तुम्ही तुमचा जो पण जिल्हा तुम्हाला फॉर्म भरायचा तो जिल्हा तुम्ही काय करायचा, इथं निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर
आता बघा यामध्ये तुम्ही इथं बघा सेट पोस्ट प्रेफरन्स, इथं तुम्ही नाही का डाउनलोड पोस्ट मध्ये जर क्लिक केलं तर तुमच्या समोर व्हॅकन्सीज कुठं कुठं किती किती आहे इथे तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आता याच्यापैकी तुम्हाला कोणतं गाव निवडायचं, म्हणजे एक नंबरला मला हे गाव पाहिजे, 2 नंबरला ते गाव पाहिजे, तुम्हाला काय करायचं निवडून घ्यायचं. म्हणजे त्याच प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो आउटपुट केला जाईल. आता बघा यामध्ये मला काय करायचंय, हा जो 1 नंबर आहे तो 1 नंबर निवडायचा आहे, हा जो आहे तो 2 नंबर निवडायचा आहे आणि हा मधला जो आहे तो 3 नंबर निवडायचा आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथं जे 10 जे नंबर आहे म्हणजे 10 जे प्रेफरन्स आहे ते आपण काय करू शकतो, निवडू शकतो. आता ते काय करायचे आपल्याला सगळे निवडून घ्यायचे, 6 नंबर 9 नंबर तुम्हाला जसं जसं वाटेल त्याला पूर्ण चेक करून तुम्ही पूर्ण भरून घ्या. आता मी तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज म्हणून तुम्हाला मी एक व्हिडिओ वरून दाखवते. तुम्ही काय करायचं सगळं ते काय करायचं तुम्हाला निवडून घ्यायचंय. आता बघा सगळं तुम्ही जर निवडलेलं आहे, तुम्हाला काय म्हणते तर खाली सगळं येणार आहे. आता हे सगळं निवडलेलं असलं सगळं चेक करून घ्यायचंय. चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. आता बघा सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं आपला जो फोटो आहे तो फोटो अपलोड करायचा आणि आपली सिग्नेचर जी आहे ती सुद्धा आपल्याला काय करायची इथं अपलोड करून घ्यायची. आता तुम्हाला काय करायचंय, आणि ही जी सिग्नेचर आहे, ही फोटो आहे, आपल्याला काय करायचं रिसाइज करून इथं टाकायचा आहे. आता जे आपला फोटो अपलोड करायचा आहे तो फोटो काय साईज बघा आपल्याला किती लागते, आपला जो फाईलचा फॉर्मॅट आहे तो JPG किंवा JPEG यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आणि फाईलची जी साईज आहे ती 20 KB ते 100 KB इतकी आपल्याला पाहिजे, आणि डायमेन्शन आहे 300 × 120 पिक्सल अशी आपल्याला पाहिजे, आणि ऍक्सेप्ट रेशो जो आहे तो किती पाहिजे आपला 5.2 असा पाहिजे. आपल्याला काय करायचंय बघा, सगळ्यात अगोदर आपलं क्रोम ब्राउझर ओपन करायचंय, त्यामध्ये सर्च करायचंय इमेज रिसायझर IP7 यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचंय. त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये तुमचा जो फोटो असेल तो फोटो इथे काय करायचं तुम्ही तुमच्या फाईल मधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला काय करायचंय, मेंटेन रेशो यावर काय करायचंय, क्लिक करायचंय. आता आपल्याला काय करायचं, सिलेक्ट केल्यानंतर इथे कसं आहे आपल्याला 300 × 120 असं काय करायचं आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. डायरेक्टली काय करायचंय, रिसाइज इमेज, म्हणजे इथे काय करायचं आपल्याला केबी जर कमी पाहिजे असेल तर आपल्याला जर केबी जास्त असेल तर आपल्याला काय करायचंय, इथे केबीची काय करायची कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे काय करायचं, मेंटेन रेशो यावर क्लिक करायचं. त्यानंतर रिसाइज इमेज या पर्यावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. आता रिसाइज झाल्यानंतर आपल्याला काय करू, एक नाव देऊन घेऊ. नाव देऊन घेतल्यानंतर डाउनलोड या पर्यावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. जर तुम्ही डाउनलोड या पर्यावर क्लिक कराल बघू शकता तुम्ही तुमचा जो फोटो आहे तो इथे डाउनलोड होण्यास सुरुवात झाली आणि तो फोटो देखील डाउनलोड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे येऊन तो फोटो काय करायचा आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. आता चॉईस फाईल यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय. आपण जो फोटो डाउनलोड केला होता तो फोटो इथे काय करायचंय टाकून घ्यायचा आहे. आता बघा तुम्ही इथे बघू शकता तुमचा जो फोटो आहे तो इथं सक्सेसफुली ऍड झाला आहे. आता आपल्याला काय करायचं, आपली सिग्नेचर जी आहे ती काय करायची अपलोड करायची आहे. आता बघा तुम्हाला काय करायचंय, यावर पुन्हा आपल्या रिसाइज इमेज साईट आहे त्यावर यायचंय. त्यानंतर सिलेक्ट इमेज या पर्यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय. आपली जी इमेज आहे आपण जिथं फोटो काढला असेल, फोल्डर असेल किंवा तुम्ही मोबाईल मध्ये असेल तो तुम्ही काय करायचंय, सिग्नेचरचा फोटो आहे, साईनचा जो फोटो आहे तो काय करायचा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. साईनचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपला रेशो बघा किती सांगितलेला आहे साईनसाठी 300 × 120 पिक्सल. आपल्याला काय करायचं इथं 300 आणि इकडे किती करायचे 120 करून घ्यायचे. त्यानंतर आपला हा जो फाईल आहे ती 20 KB वर आणि 100 KB आतमध्ये पाहिजे. आपण काय करू 95 KB टाकून घेऊ. त्यानंतर काय करायचंय, रिसाइज इमेज या पर्यावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. जसं तुम्ही रिसाइज इमेज या पर्यावर क्लिक कराल बघा याला तुम्ही काय करायचं, पुन्हा एकदा एक नाव देऊन घ्यायचंय. नंतर डाउनलोड या पर्यावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. जसं तुम्ही डाउनलोड पर्याय क्लिक कराल बघा तुम्ही तुमचा जो फोटो आहे तो साईनचा तो डाउनलोड झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा आपली जी साईट आहे ती साईनची इथे काय करायची, सिग्नेचरवर काय करायचं आपल्या इथं येऊन चॉईस फाईल यावर क्लिक करायचंय. त्यानंतर आपण जो तिथं फोटो डाउनलोड केला तर डाउनलोड सेक्शनवर जायचं. त्यानंतर साईनचा फोटो आहे तो काय करायचा तुम्हाला इथं अपलोड करून द्यायचा. तुम्ही बघू शकता इथं सक्सेसफुली आपला जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे. आता काय करायचं, पुन्हा तुम्हाला खाली यायचं बघा. खाली आल्यानंतर आय कन्फर्म दॅट आय हॅव, म्हणजे डिक्लेरेशनचे वाचून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, यावर टिक मार्क करायची आणि प्रिव्ह्यू यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. आता बघा जसं तुम्ही प्रिव्ह्यूवर क्लिक करता तुमच्या समोर तुमची डिटेल्स आहे ती पूर्ण भरलेली ती तुमच्यासमोर येऊन जाणीला का तुम्ही प्रॉपरली एकदा क्रॉस चेक करून घ्यायचंय. आता क्रॉस चेक करून घेतल्यानंतर इथं बघा सगळं क्रॉस चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला जर काही चुकलं वाटलं असेल तुम्हाला काय करायचं, एडिट ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचंय. जर चुकलं नसेल तर तुम्ही काय करायचं, डायरेक्टली सबमिट ऍप्लिकेशन या पर्यायावर तुम्हाला काय करायचं आता क्लिक करून द्यायचंय. जसं तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक करू शकता. तुम्हाला बघा आर यू शुअर यू आर वॉन्ट टू सबमिट काय करायचं आपला येस सबमिट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय पुन्हा क्लिक करून द्यायचंय.
आपला जो फॉर्म आहे तो आता पुढं समोर आलेला आहे. आपल्याला काय करायचं तर आपल्याला जे पेमेंट आहे ते करायचे. आता जर तुम्ही महिला असेल तुम्हाला एकही रुपया पेमेंट करायची गरज नाही. डायरेक्टली तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट जो आहे तो होऊन जाणार आहे. पण आता पेमेंट जे आहे ते काय करायचं आहे करायचं. आता इथे काय करायचं बघा, युपीआय करायचं आहे. युपीआय सिलेक्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात सोपा ऑप्शन सांगतो. त्यानंतर काय करायचं तुम्हाला क्लिक हेअर टू पे द फीस यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय. जसं तुम्ही यावर क्लिक करसाल आता बघा आपली जी फी आहे ती किती, आपल्याला 100 रुपयाची फी आहे ती काय करायची तर भरायची आहे. आता तुम्हाला काय करायचंय प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय. आता बघा तुम्हाला एक सरळ आणि सोपा एकदम सरळ ऑप्शन सांगतो. तुम्हाला काय करायचंय इथं युपीआय आयडी न निवडता काय करायचं इथं युपीआय QR या पर्यायावर निवडायचं आहे. त्यानंतर जीएसटी ऑप्शनल आहे, टाकायची गरज नाही. काय करायचं इथं पे नाव या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करून द्यायचंय. तसं तुम्ही पे नाव या पर्यायावर क्लिक करसाल तुमच्यासमोर एक QR कोड जो आहे तो ओपन होणार आहे. त्या QR कोडवर तुम्ही फोन पे असेल, गुगल पे असेल, कोणतं पेटीएम असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्ही जसं पेमेंट करता तसं पेमेंट तुम्हाला काय करायचं डायरेक्टली करून द्यायचंय. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर हा जो QR आहे तो ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होतो. याला तुम्हाला काही छेडछाड करायची नाहीये. त्यानंतर बघा इथं आपला वेटिंग टाइम दिलेला आहे, इतकं वेट करायचं आहे, रिफ्रेश वगैरे काही मारायची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिकली आपली साईट आहे त्यावर आपल्याला घेऊन जाणार आहे. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे. यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर देखील आला आहे, म्हणजे सगळं तुम्हाला इथं आलेलं आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं बघा, हा जो फॉर्म आहे मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपला जो फॉर्म आहे तो ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली आता भरण्यात आलेला आहे. आपला जो फॉर्म आहे तो पूर्णपणे भरला आहे. पण आपल्याला याची काय करायची आपला PDF जी आहे ती काय करायची डाउनलोड करून घ्यायची. आता काय करायचं तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन पेजवर जायचं आणि लॉग इन करून घ्यायचंय. आता लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचंय माय ऍप्लिकेशन यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय. आता बघा तुम्ही यावर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं तुमचा रजिस्टर नंबर आहे तो देखील येणार आहे. त्यानंतर सायकल ID जी आहे ती सुद्धा येणार आहे आणि त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर जे येणार आहे आणि स्टेटस जे आहे ते सबमिट इथं येणार आहे. आता काय करायचं आपला डाउनलोड PDF या पर्यायावर क्लिक करायचंय आणि तो जो PDF आहे तो सक्सेसफुली डाउनलोड होऊन जाणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस सरळ सेवा फॉर्म जो आहे तो अगदी सोप्या पद्धतीने भरू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोग वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि पोस्ट ऑफिस सरकारी भरती नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण अशाच कामाचे अपडेट आपण घेऊन येत असतो.